न तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी सागरे मग पमध मनी निसा सरनी धम ग मगरे सरे निसा मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू कैवारी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाजी नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात हिडवूया झेंडा गगनाशी देवीचा जागर दाखवू हिमतीचं बळ हे पाहू माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या सात पात गिरकावून दे मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ शिवरायांना वंदन करून आपणा सर्वांना प्रथम नमस्कार। आज विशेष योगायोग आहे। आज रविवार असून आज आपण एवढे सगळेजण उपस्थित राहिला आहे त्याबद्दल मी कंपनी उमिया श्री उमिया यांच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो। आज औचित्य असं आहे की कृषी समृद्धी आपले जे डीलर आहेत संतोषजी यांनी
आता रिसेंटली उमिया कंपनीची डीलरशिप घेतली आणि हा पहिलाच कार्यक्रम. याच्यामध्ये 9 डिलिव्हरी. खरं तर हा 9 अंक हा फार शुभ असतो आणि शिवाय आज 1 तारीख आहे. एकही अंक फार शुभ मानला जातो. त्याप्रमाणे आज 9 डिलिव्हरी ट्रॅक्टरच्या होत आहेत आणि त्यांचा आपण आज डेमो पण ठेवलेला आहे. त्याबद्दल मी संतोषजी यांचंही अभिनंदन करतो. थोडक्यात कंपनीविषयी थोडीशी माहिती अशी द्यायची होती की एक तरुण काय करू शकतो किंवा आपण शेतीसाठी काहीतरी करायचं एक स्वप्न घेऊन एखादा तरुण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2 आहेत. एक तर संतोषजी आहेत, ते तुम्हाला परिचयाचे आहेतच, आणि दुसरे आहेत ते श्री उमिया कंपनीचे आमचे मालक श्री हरीश पटेल साहेब आणि परेश पटेल साहेब. यांची हिस्ट्री थोडीशी अशी आहे की अतिशय सामान्य कुटुंबातून जन्म घेतलेला गुजरातमध्ये वाकानेर त्यांचं गाव आणि तिथून त्यांनी सुरुवात केली. 1997 ला त्यांनी एक छोटंसं वर्कशॉप टाकलं आणि वर्कशॉपमधून त्यांनी वेल्डिंग, रिपेरिंग ह्या क्षेत्रामध्ये काम करत असता शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आणि स्वतः शेतकरी मुलं असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी शेतकऱ्यांसाठी चांगलं करायचं, म्हणून त्यांनी पुन्हा इम्प्लिमेंट बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा ट्रॉली बनवलं, ट्रॉली, कल्टिवेटर, आणि याच्यातनं त्यांना असं वाटलं की कुठलंही अवजार एक परिपूर्ण नसतं, म्हणून त्याच्यामध्ये नवीन नवीन काय करता येते, म्हणून त्यांनी नांगराची उत्पत्ती केली. नांगराची निर्मिती करताना नांगरामध्ये पण संशोधन अतिशय चांगल्या प्रकारे, एकदम छोटं वर्कशॉप अगदी भाड्याने घेतलं, छोटं साधारण 20 बाय 30चं एक 600 स्क्वेअर फुटाचं वर्कशॉपमध्ये त्यांनी चालू केलं आणि त्याच्या पुढे नंतर ती जागा विकत घेतली. त्याच्या शेजारचं एक वर्कशॉप जे बंद पडलं होतं ते कमी पडायला लागलं म्हणून ते घेतलं. पुन्हा त्याच्या शेजारी एक जागा मोकळी होती ती विकत घेतली त्यांनी. का गरज वाढायला लागली, कंपनी वाढत होती म्हणून 3 प्लांट तिथंच झाले छोटे छोटे. पण तरी नांगराचं काम मोठं व्हायला लागलं. मग ते रस्त्यावरती नांगर उभे करायचे. त्याच्यानंतर 2006 मध्ये त्यांनी एक कंपनी स्थापन केली जी पटेल ॲग्रो सेल्स या नावाने होती. नंतर ते असं लक्षात यायला लागलं की लोकांना वाटायचं यांचं ट्रेडिंग आहे, म्हणून त्यांनी ते पटेल ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि वाकानेर हायवेला 11,000 स्क्वेअर फूटमध्ये एक मोठी कंपनी तयार केली आणि त्याच्यातनं लेझर कटिंग असेल, CNC, प्लाझ्मा कटिंग आणि अतिउच्च क्वालिटीचं वेल्डिंग, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नांगराची उत्पत्ती सुरू झाली. रेग्युलर प्लाव आला, रेग्युलर नंतर धनुष म्हणून एक आलं, धनुषमधून पुन्हा ब्रह्मोस सिरीज थोडं त्याच्यामध्ये बोरॉन स्टीलचा वापर करणं गरजेचं होतं म्हणून बोरॉन स्टीलमध्ये त्यांनी केलं. त्याच्यानंतर पूर्ण बोरॉनमध्ये एक जागतिक लेवलची कंपनी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्या लेवलला तोड जर द्यायचा असेल तर आपल्याला पूर्ण बोरॉनमध्ये उतरावं लागेल. म्हणून एक मेक इन इंडिया, ज्याला आपण आपल्या भारताच्या नावाने आपण ते प्रोड्यूस केलं की मेक इन इंडिया म्हणून, तो पूर्ण बोरॉनमध्ये नांगर येतो. अतिशय हार्ड सॉईल, म्हणजे आता आपण जर बघितलं महाराष्ट्राची माती, आमच्या पश्चिम महाराष्ट्रात बारामती साईडला बघितलं तर तिकडची माती वेगळी आहे, तिथं सिंगल पलटी चालतात. कोल्हापूर साईडला गेलं तर हार्ड सॉईल असते, तिथं मेक इन इंडिया चालतो, टोटल बोरॉनमध्ये चालतं. थोडंसं आपण मराठवाड्याकडे वळलं तर तिकडे धनुष चालतो चांगला. थोडं मलकापूर, बुलढाणा त्या साईडला गेलं तर 3 पलटी नांगर जास्त चालतात. वैजापूर साईडला वेगळं मॉडेल चालतं, जरा काही ठिकाणी रेग्युलर चालतो. असं हे सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक मातीला जो सुटेबल असेल असा प्लाव बनवला जातो, ती उमिया कंपनी. याच्यामध्ये आपण भारतामध्ये हायड्रोलिकमध्ये 1 नंबरचे नांगराचे उत्पादक आहोत. अतिशय गर्वाची बाब आहे की साध्या 2 तरुणांनी एकत्र येऊन एक छोटा व्यवसाय चालू केला, त्याला वटवृक्षामध्ये रूपांतर केलं आणि सगळं इन हाऊस आहे. अगदी एवढं इन हाऊस आहे की सगळंच बनवलं जातं कंपनीमध्ये, सगळे पार्ट्स बनवले जातात. काही जे तुरळक असतात जसे की
हायड्रोलिक पंप असेल तो आपल्याला बनवणं लगेच शक्य होत नाही, कारण मग त्याचं उत्पादन खर्च वाढणार, तो पुन्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसणार. त्याच्यापेक्षा मग चांगली कंपनी जी आहे त्यांच्याकडनं आपण हायड्रोलिक पंप घेतो आणि मग तसं मिळून एक प्रोडक्ट चांगलं केलं. बाकी बऱ्यापैकी तर स्टील कंपनी स्वतः लेझर कटिंग, CNC, प्लाझ्मा कटिंग, आता नवीन याच्यामध्ये 10 एकरामध्ये प्लांट एक्सपान्शन होतं. हे सगळे शेतकऱ्यांची कृपा, शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. सर्व्हिसला आमची प्रायोरिटी असते. अक्षरशः MD साहेबांचं पहिल्याच मीटिंगमध्ये असं होतं की शेतकऱ्यांचा फोन जर असेल, सर्व्हिससाठी फोन असेल तर तो प्रायोरिटीने घ्या, माझा फोन नंतर घ्या. असा म्हणणारा मी आज 12-15 वर्षाच्या 17 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिला MD मला भेटला, तो म्हणजे आमचे हरीश पटेल साहेब. म्हणजे शेतकऱ्याचं दुःख काय असतं हे शेतकऱ्यालाच माहिती असतं. मग त्याच्यामुळे सर्व्हिसमध्ये आम्ही चांगले आहोत. कुठेही अडचणी होत्या, शेवटी मशीन असते, एखादी गोष्ट येते. लोखंड काय आमच्या कंपनीत बनत नाही, ते कुठून तरी मागवावंच लागतं. एखाद्या लोखंडामध्ये जर डिफॉल्ट आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन देणं गरजेचं असतं. मी आज असं नाही सांगत की जगामध्ये आमच्या मशीनला प्रॉब्लेमच येणार नाही, प्रॉब्लेम येऊ द्या, पण त्याचं सोल्युशन कंपनीकडे असायला पाहिजे, तरच ती कंपनी पुढे जाते. आणि अशा पद्धतीनं हा प्रवास आज तुमच्या दरवाजापर्यंत कंपनीचा येऊन पोचला आहे. तुम्हाला उत्तम सेवा देणं, उत्तम क्वालिटीचं मशीन दिल्यानंतर सेवा देणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो. याच्यामध्ये आम्ही नांगरानंतर रोटावेटर आहेत. आपल्याकडे प्रोडक्ट ऑफ रेंज पण खूप आहे. नांगर आहेत, नांगरामध्ये पण 47 प्रकारचे नांगर आहेत. म्हणजे ही भारतातली एकमेव अशी कंपनी आहे की ज्यांच्याकडे नांगर 47 प्रकारचे आहेत. नाहीतर 1, 2, 3, 4 मॉडेलपेक्षा जास्त नांगर तुम्हाला बघायला नाही मिळणार. मग तो मराठवाड्यात चालला तर पश्चिम महाराष्ट्रात चालत नाही, पश्चिम महाराष्ट्रात चालला तर विदर्भात चालत नाही, अशी काही कंपन्यांची ओरड असते. पण आपल्याकडे रोटावेटर आहे, नांगर आहे, रोटरी डिस्क हॅरो आहे, सबसॉयलर आहे. आता आमच्याकडे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये काय होतं तर ऊसाच्या क्षेत्र आपल्याकडे सगळ्यांकडेच बघितलं तर ऊसाचं क्षेत्र जास्त आहे. ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठे मोठे हार्वेस्टर घालून जमिनी हार्ड झाल्या आणि त्या जमिनीमध्ये मग कुठले नांगर चालत नाहीत किंवा मग अडचणी अशा येतात की मशिनरी चालत नाहीत आणि हार्ड सॉईल होते, मग त्याचा पिकावर परिणाम होतो. म्हणून सबसॉयलर पण आपण कंपनीनं काढलेलं आहे. हे सगळे प्रोडक्ट जर बघितले, नंबर ऑफ व्हरायटी, स्प्रेअर आहेत. आज तुमच्याकडे द्राक्ष बाग आहेत, हॉर्टिकल्चरमध्ये मोठं काम झालंय, द्राक्ष बागांसाठी स्प्रेअर आहेत, ब्लोअर आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना जे देता येईल ते देण्याचा कंपनी प्रयत्न करते. उत्तम क्वालिटी हेच कंपनीचं आहे. आणि शेवटी एकच कंपनीचं ब्रीदवाक्य आहे, उमिया नाम ही काफी आहे. म्हणजे उमियाच्या नावामध्येच सगळं काय जे शेतकऱ्याला तुम्हाला सर्व्हिस आणि सेवा देता येते. आज सर्वच जे आमचे शेतकरी बांधव आहेत ज्यांनी नांगर घेतलेत त्या सगळ्यांना शुभेच्छा. काय अडचण आली तर संतजींना 100% भेटा. त्यांच्याकडनं नाही सॉल्व्ह झालं तर आमच्याकडे या, आमच्याकडनं नाही सॉल्व्ह झालं तर आमचे बॉस इथं बसलेले आहेत भाविनबाई, त्यांना फोन करा. त्यांच्याकडनं नाही झालं तर MD साहेब आहेतच. पण याची गरज कोणालाही लागणार नाही, कारण आमची गुणवत्ताच आम्ही अशी केलेली आहे की त्या गुणवत्तेप्रमाणे तुम्हाला फार अडचण येणार नाहीत. एखादी दुसरी अडचण जर आली तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे सर्व्हिस हेड पण इथंच बसलेले आहेत, संतोषबाई इथंच आहेत. शेवटी तुम्हाला सर्व्हिस देणार आहेत संतोषबाई. आम्ही जरी असलं तरी किरकोळ प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला इथल्या इथंच देतील. तुम्हाला त्यांचा सदैव साथ आहे, आमची तुम्हाला कायम साथ राहील आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जिस देश में 50% से ज्यादा लोग खेती के व्यवसाय से जुड़े हैं, ऐसे देश के अलग अलग कोने में अलग अलग ढेर सारी तकनीकियों का इस्तेमाल होता है, जिसमें से भारत भर पूरे इंडिया में जानी मानी तकनीक का नाम है पटेल एग्रो इंडस्ट्रीज की श्री उमिया प्लाव। पटेल एग्रो इंडस्ट्रीज के वांकानेर गुजरात से लेकर पूरे देश में फैले हुए साम्राज्य की नींव है हरीश पटेल और परेश पटेल नामक दो किसान भाई, जो कि किसानों के लिए कुछ नया करने की प्रबल इच्छा शक्ति रखते थे, जिन्होंने 1997 में छोटा मोटा लोहरी काम और रिपेयरिंग शुरू किया। इसके बाद उन्होंने कल्टीवेटर, डोजर जैसे नए नए औजार बनाना शुरू किया और 2006 में पटेल सेल्स एजेंसी नामक एक कंपनी शुरू की गई। पटेल सेल्स एजेंसी के नीचे ट्रैक्टर, ट्रेलर, सीड ड्रिल और रिवर्सेबल प्लाव का उत्पादन शुरू हुआ। लोगों से काफी सराहना भी मिली। इन सारी प्रोडक्ट्स का अच्छा प्रतिभाव मिलने पर
बिजनेस को थोड़ा और डेवलप किया जाए। 2008 में वांकानेर में एक फैक्ट्री की शुरुआत की और दूसरी तरफ रिवर्सेबल प्लाव बहुत कारगर साबित हो रहे थे, जिनकी बाजार में मांग को ध्यान में रखते हुए उन रिवर्सेबल प्लाव को कृषि यूनिवर्सिटी द्वारा प्रमाणित करवा के सरकारी सब्सिडी की मान्यता प्राप्त करवाई। 2010 में नई जमीन खरीदकर प्लांट निर्माण कार्य शुरू किया गया। कंपनी का नाम पटेल सेल्स एजेंसी होने के कारण लोग उन्हें मैन्युफैक्चरर्स के बजाय ट्रेडर्स मान रहे थे। तब दोनों भाइयों ने मिलकर सन 2011 में पटेल एग्रो इंडस्ट्रीज के नाम से एक नई कंपनी शुरू की। आज हरेश पटेल और परेश पटेल साथ मिलकर पार्टनर्स बनके पटेल एग्रो इंडस्ट्रीज में श्री उमिया ब्रांड से प्लाव का बखूबी उत्पादन कर रहे हैं और 11,000 स्क्वायर फीट मीटर्स के क्षेत्रफल खड़ी की गई फैक्ट्री में श्री उमिया ब्रांड रिवर्सेबल प्लाव का उत्पादन होता है, जो इस समय में भारत के सर्वाधिक और सर्वप्रिय हाइड्रोलिक रिवर्सेबल प्लाव के निर्माता है। अभी की बात करें तो पूरे इंडिया की विविध प्रकार की जमीनों को ध्यान में रखते हुए अलग अलग 40 से ज्यादा मॉडल्स का उत्पादन पटेल एग्रो इंडस्ट्रीज कर रही है। पहले से ही क्वालिटी के मामले में कॉम्प्रोमाइज न करने का निर्णय आज भी बरकरार रखते हुए पटेल एग्रो इंडस्ट्रीज किसानों की मांगों के हिसाब से उन्हें संतोष देने के हेतु को आगे बढ़ाते हुए आज भारत की सबसे ज्यादा हाइड्रोलिक प्लाव बनाने में अग्रसर कंपनी बन चुकी है। बढ़ती हुई मांग को ध्यान में रखते हुए उन्होंने जाना कि मैन पावर के साथ कम समय में उत्पादन के लिए ज्यादा से ज्यादा मशीन्स की भी जरूरत होगी। इस सोच को आगे बढ़ाते हुए उन्होंने प्लाज्मा कटिंग, CNC टनिंग, और VMC जैसी आधुनिक मशीनों का उत्पादन शुरू किया। दोनों भाई खुद किसान होने के नाते दूसरे किसानों की जरूरतों को बखूबी जानते हैं। दोनों भाइयों का ये मानना है कि कोई भी खेत औजार संपूर्ण नहीं होता, तो उसके हिसाब से सारी टीम हर दम नए नए चेंजेस के लिए तैयार रहती है और ये भी मानती है कि एक ही प्रोडक्ट पे कंसंट्रेट करने से उसके प्रति नए नए विचारों को लागू करके क्वालिटी और क्वांटिटी में निखार लाया जा सकता है। पटेल एग्रो इंडस्ट्रीज में बनाए गए प्लाव्स का नतीजा मार्केट में बहुत अच्छा माना जाता है और आज इसकी बदौलत पटेल एग्रो इंडस्ट्रीज इंडियन मार्केट में पकड़ जमाने में सफल रहा है। किसानों की और जरूरतों को ध्यान में रखते हुए पटेल एग्रो इंडस्ट्रीज के नए 3 मॉडल्स यानी प्रोडक्ट्स ने मार्केट में पैर रखा है। बोरन स्टील से बना मेक इन इंडिया, पुराने मॉडल्स में मॉडिफिकेशन से बनी ब्रह्मोस सीरीज,
और बोरन स्टील व MS स्टील से बनी ब्रह्मोस प्लस सीरीज। ये तीनों मॉडल्स भी लॉन्च हो चुके हैं, जिनका मार्केट में जबरदस्त रिस्पांस मिल रहा है। इसके अलावा हाइड्रोलिक रिवर्सिबल प्लाव और मैकेनिकल रिवर्सिबल प्लाव का उत्पादन पटेल एग्रो इंडस्ट्रीज बखूबी कर रही है।
आप सबसे हमारी यह अपील है कि अगर इसी तरह पटेल एग्रो इंडस्ट्रीज को आप सबका साथ मिलता रहा तो जरूर ग्रीन रिवॉल्यूशन ला सकते हैं। पटेल एग्रो इंडस्ट्रीज, श्री उमिया प्लाव। माझे नातेवाईक वर्ग आणि कंपनी प्रतिनिधी या सर्वांचं मी ते स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। तर आपला सर्वांच्या सोबतीनं माझा प्रवास हा 2018 साली जूनमध्ये चालू झाला होता। तर पहिल्या वर्षी मी फक्त 3 पेरणी यंत्र विकले होते पूर्ण वर्षामध्ये। त्याच पेरणी यंत्रानंतर आज माझं पूर्णतः पेरणी यंत्रामध्येच नाव आहे आणि आजचं माझं 300 ते 350 पेरणी यंत्र मी एका वर्षामध्ये विकतो। म्हणजे 3 पेरणी यंत्राचा प्रवास माझा 300 ते 350 यंत्रापर्यंत आलेला आहे आणि भविष्यात याही पुढे तुमच्या आशीर्वादानं सोबतीनं चालूच राहील। मी कायम काही ना काही नवीन आणि मार्केटमध्ये जे काही नाविन्यपूर्ण आधुनिक टेक्नॉलॉजी ज्या चालू आहेत याच्यावर माझं कायम लक्ष देऊन असतो की आपल्या शेतकऱ्यांना नवीन काय देता येईल। आपल्याला जर कळतं आहे तर आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी ते पोहोचवलंच पाहिजे। या हिशोबानं माझा कायम प्रयत्न चालू असतो। जे पहिलं चाललं आहे ते चालवायचं आणि 2 रुपये कमवायचे हा माझा अजिबात हिशोब नाही आहे। तुम्ही आत्तापर्यंत बघता गेली 7 ते 8 वर्ष माझा हा जो प्रवासात मी कायम नाविन्यपूर्ण गोष्टी जसं 9 फणीवरून 7 फणीवर आणणारा मीच आहे। आज कुठेही गेले 25 वर्ष तर सगळ्या वर्कशॉपवर 7 फणीच बनलं जातं मोठ्या ट्रॅक्टरसाठी। पण याची सुरुवात मी 2019 साली आमचे घरचे पेरणी यंत्र 9 फणी तोडून केली होती। ते तोडल्यानंतर 7 फणी त्याचा रिझल्ट मला उत्तम वाटला आणि त्याच्यातच अजूनही 7 वर्ष झाली तरी मी त्याच्यात अजूनही काही ना काही चेंजेस माझे कंटिन्यू चालू आहेत। तुम्हाला दरवेळेला दिसेल प्रत्येक वर्षी पेरणी यंत्रात माझ्याकडून काहीतरी नवीन बदल हा झालेलाच असतो। कारण मला कायम पुढे राहायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे, हाच माझा प्रयोग आहे। याच्यात माझं कुठं चुकत नसेल असं मी म्हणत नाही। काही गोष्टी प्रयोग करताना काही गोष्टी चुकतही असतील, शेतकरी मला त्या लक्षात आणून देतात किंवा आम्हालाही त्या लक्षात येतात, त्याच्यात पुन्हा आम्ही चेंजेस करून तो फॉल्ट आम्ही काढलेला आहे। तसंच आता हे जे नांगर बघतो आपण उमिया प्लाव हा पूर्णतः सगळ्यात सोप्या भाषेत म्हटलं तर बिना चिमणी कावळ्याचा। आपल्या इथं जे चालतं पॉप्युलर कॉपी सगळे चिमणी कावळे वगैरे मेंटेनन्स करायला गेलं तर 12 ते 13,000 रुपये एका नांगराचा खर्च येतो। व्यावसायिक नांगर जर असेल तर त्याला ते दरवर्षी तो काम करावं लागतं। तसं हे नांगराला शेअरपट्टी सोडलं तर बदलायला काहीच नाही, त्याला चिमणी कावळे नाही, कुठे वेल्डिंग नाही, काही नाही। अगदी माझ्याकडून स्पेअर पार्ट घेऊन जाऊन तुम्ही घरच्या घरी त्याचा मेंटेनन्स करू शकता आणि चालायला इतके सुती आहेत हे बोलण्यापेक्षा तुम्हाला आम्ही आता इथे लाईव्ह डेमोमध्ये दाखवणारच आहे। त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केला आहे। कारण बऱ्याच जणांना नवीन नांगर म्हटलं की थोडेसे शंका येते, हा कसा चालेल कसा नाही। कंपनीचं कंपॅरिझन ज्यांचा आमच्यावर विश्वास आहे त्यांनी आत्तापर्यंत 42 डिलिव्हरी आम्ही दिलेल्या आहेत आणि ह्या 9 म्हणजे आत्तापर्यंत 2 महिन्यात 51 डिलिव्हरी आपल्याला झालेल्या आहेत। मग 51 समाधानी शेतकरी आहेत 2 महिन्यामध्ये आणि याही पुढे ते चालूच राहणार आहे। पण ज्यांच्यासाठी शंका आहे किंवा वाटतं त्याच्यासाठी हा लाईव्ह डेमो की या प्रत्यक्ष ट्रॅक्टर पण आता जवळपास आपल्याकडे बरेचसे मॉडेलचे आहेत, तुम्ही प्रत्यक्ष बघा कसं चालतंय, पलटी कशी आहे, रानसारखं पडतंय नाही पडतंय, लोड का किती पडतो सगळंच आपल्याला ते बघायचंच आहे। ते आता आपण बघणारच आहे। यानंतर ज्यांनी माझ्यासाठी काम केलं गेल्या 7 ते 8 वर्षानंतर बरेच मुलं आले आणि गेले, काही फरक पडत नाही। पण जे असे जे 2 मुलं आहेत ज्यांनी मला 4 ते 5 वर्ष साथ दिली, असे जे 2 मुलं त्यांचा मी इथं सत्कार करू इच्छितो। नंदू वाळुंज आणि सतीश शेंडगे हे गेले 5 वर्ष माझ्यासोबत अतिशय प्रामाणिकपणे यांच्या जीवावर मी 10 ते 15 दिवस बाहेर निघून जातो। शॉप पूर्ण यांच्या चावी त्यांच्याकडे असते, सगळं तेच बघतात। मग त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ त्यांना तुमच्यासमोर सत्कार करून केलंच पाहिजे। चला साठी या खालच्या प्लॉटमध्ये आपण डेमो देणार आहेत, त्यासाठी चालायचं आणि त्याच्यानंतर आपला जेवणाचा कार्यक्रम होणार आहे डेमो नंतर। नमस्कार, मी 1 महिन्यापूर्वी उमिया कंपनीचा नांगर घेऊन गेलेलो आहे आणि तो इतका उत्तम प्रकारे चालतो, ट्रॅक्टर लोडवर येत नाही आणि कमीत कमी डिझेलमध्ये चांगल्यात चांगला रिझल्ट मिळतो। हीच माझी सगळ्यांना विनंती आहे आणि आपण हा नांगर वापरावा आणि चांगल्या प्रतीचा रिझल्ट घ्यावा हीच नम्र विनंती। माझे माये माझे माये
आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा आपलं मार्केट आपण तयार करायचं आपणच तयार करायचं